गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घाटकोपरच्या द युनिव्हर्सल स्कूलमध्ये घडली। विद्यार्थिनीला अश्लील SMS पाठवणाऱ्या गणिताच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। पराग शहा असे या शिक्षकाचं नाव आहे। गेल्या वर्षभरापासून हा शिक्षक या विद्यार्थिनीला अश्लील मेसेजेस पाठवत होता। तिने या शिक्षकाला खडसावलं देखील होतं। मात्र याचा राग मनात धरून या नराधम शिक्षकानं मुलीच्या पेपरमध्ये खाडाखोड केल्याचं रीचेकिंगमध्ये आढळलं। शाळा प्रशासनाने या शिक्षकाविरोधात कोणतीही कारवाई न केल्यानं विद्यार्थिनीच्या पालकांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली। त्यानंतर पोलिसांचे विशेष पथक नेमून पंतनगर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेवर कारवाई करण्यात यावी आणि शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे। ज्यावेळेला ती मुलगी प्रिन्सिपल्स किंवा इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे जाते त्यावेळेला तिथे दुर्लक्ष केलं जातं, हे तर अक्षम्य अशी गोष्ट आहे। मी आत्ताच इथल्या सिनियर पी आणि ACPशी बोलले। त्यांनी असं सांगितलं की ही आम्ही कारवाई केली नाही, क्राईमच्या युनिटने केलेली आहे आणि किती लोक आता आतमध्ये आहेत। मेन जे आरोपी आहे शिक्षक ते तर आहेतच, परंतु त्याच्याबरोबरीने ज्यांनी हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना याच्यामध्ये शिक्षा होणं अतिशय गरजेचं आहे। पोलिसांनी त्यांना अटक केलेलं आहे, पण प्रशासनामार्फत देखील शालेय प्रशासनामार्फत देखील त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। कारण की या शालेय प्रशासन हे पूर्णपणे त्या शिक्षकाला मागे घालण्याचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी आम्ही पालकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्याच्यावर कठोर कारवाई होईल अशी एक आमची मागणी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।